कॅम्पेन. त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल पुरस्कृत केली ते पिंट्या शेठ पाटील यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. सापाड संघाचे पुरस्कर्ते कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड. आणि या स्पर्धेत ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता काशीनाथ दादा पाटील जे बाईक पुरस्कृत करतात आणि सायकल सर्वात जास्त कोणी पुरस्कृत केले असेल तर नाव आहे पिंट्या शेठ पाटील. पिंट्या शेठ पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. चला तिन्ही टीम्स बसून घ्या. त्यानंतर सुभाष शेठ मात्रे साहेब इथे उपस्थित आहेत खुनगावचे त्यांचाही सत्कार होईल. तर या सुभाष दादा मात्रे आपलाही सत्कार होईल. सुभाष मात्रे यांचाही सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर जय जयलेश्वर वाडेकर संघाचे पुरस्कर्ते स्वप्नील भोईर वाडेकर यांना विनंती आपण या आपला सत्कार होईल. स्वप्नील दादा सध्या ते 40+ क्रिकेट खेळतात. या स्वप्नील भोईर यांचा सत्कार होईल. स्वप्नील भोईर यांचा सत्कार आपण करतोय. जय जयलेश्वर वाडेकर संघ बऱ्याच वेळा ते पॅक करतात एक पुरस्कर्ते म्हणून. तिन्ही टीम्स बसून घ्या. रवी हेमंत काय शोधतायत? बसून घ्या हेमंत दादा. एकच वादा आमचा हेमंत दादा. गौरीपाडा संघाला निघूच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आय थिंक खेळायचे तिथेही चार्ज. गौरव भोईर यांचे सत्कार होईल. या गौरव भोईर साहेबांना विनंती असेल आपण या. मयूर भोईर यांना विनंती असेल आपण या. मयूर भोईर साहेब आपलाही सत्कार होईल. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्की क्षमा असावी. SP पॅनलचे सर्व सुभाष पाटील यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. संदप गावचे SP पॅनल जो पंच तुम्ही सातत्याने पाहत असता आणि त्या पंचांचे सर्व आपण पाहतोय. तसं ग्रामीण बिग बॅश लीग फॉर्मॅट ज्या मॅचेस चालू आहेत क्वालिफाय मॅचेस त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सुभाष पाटील यांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. SP पॅनलचे सर्व बऱ्याच दिवसापासून इच्छा होती गौरीपाडा संघ सेमीफायनल क्वार्टर फायनल्स फायनलमध्ये सुद्धा पराभूत होत होता. मात्र आज अखेर नगरसेवक चषक ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली. पहिला क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये. गौरव भोईर यांना विनंती असेल आपण या. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतो नगरसेवक चषक वरुणदादा पाटील आणि त्यांच्याच वार्डातले दोन्ही टीम्स फायनलमध्ये होत्या सापाड आणि गौरीपाडा. स्वर्गीय सुभाष चंद्रकांत पावशे आदर्श शिरवण पडलेगाव संघ या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्या संघाचे पुरस्कार आपण पाहिले तर सुरेश पावशे डायगरचे. शिवाजी कापशे यांना विनंती असेल आपण या. शिवाजी कापशे साहेबांना विनंती असेल आपण या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आम्ही देणार आहोत. ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये 2 दिवस ऐकला भोपरचे विनोद पाटील आपण या. विनोद पाटील या भोपरचे. विनोद पाटील या आपला सत्कार होईल. स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते. आमचे समालोचक मित्र कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोद पाटील जे भोपर गावचे त्यांचा सत्कार होईल. स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांची आपण अप्रतिम स्कोरिंग पाहिली भावेश पाटील उंबारचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेबांचे आगमन झाले.
अजय पाड्यावर इथे उपस्थित होत आहेत, त्यामुळे नंदुभरव साहेबांचा आमच्याच बाजूला ते या सापड संघाने समोर येऊन थांबायचं आहे. या आपण सन्मान करूया कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन काळन सर, मॅन फ्रॉम हसदे. 2 दिवस अत्यंत दर्जेदार समालोचन त्यांचं आपण ऐकलं. आपण करूया सन्मानित. हा सन्मान सुनील मामा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सगळ्यांचे लाडके मामा सुनील मामा हा सन्मान करतायत नितीन काळन सरांचा. सिद्धू पाटील देखील त्या ठिकाणी आहेत. तर एक सन्मान चिन्ह फुलांचा, हा तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर हिंदू धर्माचं प्रतीक हे तुळशीचं रोपटं. गुड जॉब नितीन काळन सर, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपले अंपायर या पंचांनी या पंचांचा सन्मान आपण करूया. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, बाळा भोई सर, त्याचबरोबर अजित पुत्रन सर, तिन्ही अंपायरनी या. तिघांनी अप्रतिम अंपायरिंग केले. तर या तिन्ही अंपायरनी या. आधी आपण प्रसाद सहस्त्रबुद्धे यांना सन्मानित करूया. त्यानंतर बाळा सर, बाळा भोई मॅन फ्रॉम भिवंडी, आणि त्याचबरोबर अजित पुत्रन सर मॅन फ्रॉम गोरेगाव. या तिन्ही अंपायरनी या 3 दिवसामध्ये ज्या पद्धतीने अंपायरिंग केली, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रावर्सी निर्माण होऊ दिली नाही. एस पी पॅनल या ठिकाणी काम करत होते. एस पी पॅनलचे सर्वेसर्वा सुभाष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि या पॅनलचे 3 अंपायर ज्यांनी अत्यंत चांगली अंपायरिंग केलेली आहे. तर सन्मान या ठिकाणी होत असताना सुनील मामांचा, तर या आपण बाळासरांना या ठिकाणी सन्मानित करूया. आमच्या कपिल पाटील वाडेकरचे त्यांचे मामा बाळा भोईसर यांना आपण सन्मानित करू. आणि त्यानंतर आपले ऑफिशियल स्कोरर भावेश पाटील, त्या भावेश पाटील यांना आपण सन्मानित करूया. मॅन फ्रॉम उंबारली. त्याचबरोबर रोशन फराड, ओमसा MTC या वाहिनीचे सर्वेसर्वा. अत्यंत जबरदस्त टेलिकास्ट 3 दिवसामध्ये आपण बघितलं. ही स्पर्धा ज्यांनी घराघरामध्ये पोचवली, या स्पर्धेला प्रकाश झोतात आणलं, हायलाईट केलं, असे रोशन फराड एक उत्कृष्ट ऑपरेटर यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. सन्मान होतोय स्कोरर भावेश पाटील उंबारलीचे. यानंतर रोशन फराड मॅन फ्रॉम पागड्याचा पाडा. अत्यंत सुंदर असं कार्य दोघांचे राहिलेलं आहे. तर जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे नंदूजी परब. नंदू परब म्हणजे शांतीनगर विद्यालयाचे आमचे, खरं तर हे आमचे मित्र, शालेय मित्र. एक काळ कबड्डीची मैदानं गाजवली त्यांनी, पण सध्या राजकीय क्षेत्रामध्ये जबरदस्त काम नंदू परब यांचं राहिलेलं आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. नक्कीच त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही लगेच करणार आहोत. भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. या नंदकिशोर परब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर डॉक्टर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. वरुणदादा पाटील नगरसेवक, नंदुदादा परब नेहमीच आजदे गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते, नक्कीच नंदुदादा परब यांचं खूप मोठं योगदान त्या स्पर्धेमध्ये असतं. जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. असे आजदे गावाची आपण पाहतोय नंदुदादा परब यांची उपस्थिती आपल्या पाहायला मिळते. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आमचे DJ मास्टर सचिन पाटील, आपण या सापाडचे सचिन दादा. DJ मास्टर सचिन दादा या DJ मास्टर सचिन दादा पाटील यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. सापाड गावचे त्यांनी जबरदस्त आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली या स्पर्धेमध्ये. सचिन पाटील आमचे DJ मास्टर, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय.
सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील. चला आता आपण चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे असू आपण वळणार आहोत. संतोष दळवी साहेबांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. तर या संतोषजी दळवी साहेब यांचे सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संतोष दळवी साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला आपण भावेश चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मी वरुणदादा पाटील यांना विनंती होती की आपण या आणि जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदू परब साहेबांना विनंती होती की आपण दोघांनी या. आपल्या शुभ हस्ते दोघांच्या तिथेच देऊया आपण. चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी म्हात्रे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 4 धावा 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 14 धावा केल्या. चला रवी नसेल त्याच्या व्यतिरिक्त कोणी खेळाडू चालेल या. नंदू परब साहेब आपण पाहतोय जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि वरुणदादा यांच्या शुभ हस्ते आम्ही सर्व पारितोषिक देणार आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी म्हात्रे यांचे बंधुराज होते ना त्यांना पाठवायचं. त्यानंतर जागृती स्पोर्ट कडनं शूज आहेत. उदयमुख खेळाडू आपण देणार आहोत. जागृती स्पोर्ट विशाल पाटील यांच्या उदयमुख खेळाडूसाठी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील उदयमुख खेळाडू आहे गौरीपाडा संघाचा तरुण ठरला या स्पर्धेतील उदयमुख खेळाडू. गौरीपाडा संघाची मॅच सुद्धा आहे नाईट मध्ये त्यामुळे त्यांचे काही खेळाडू इथे उपस्थित नाहीयेत. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर सुद्धा आहे. सुनील मामा चौधरी यांनी कूलर आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मनोहरजी पाटील वडोली यांच्याकडे 2 कूलर. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 झेल टिपलेत संघ आहे सापाड आणि खेळाडू आहे निल्सन मडवी. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला निल्सन जरा लवकर या. बघा निल्सन मडवीबद्दल सांगायचं झालं आता काही दिवसांपूर्वी त्यांची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर त्यांना बाईक मिळाली आणि आज कूलर मिळालाय. म्हणजे अजून पुढे काय काय भेटत जाईल लग्न होईपर्यंत. पिंट्या दादा पिंटू शेठ पाटील यांचे भरोशाचे खेळाडू आहेत ना. जबरदस्त क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी सुद्धा कूलर आहे. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 7 विकेट घेतले आहेत आणि तो गोलंदाज आहे गौरीपाडा संघाचा हेमंत म्हात्रे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. चला हेमंत या लवकर. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हेमंत. त्यानंतर या स्पर्धेत आपण उत्कृष्ट फलंदाजासाठी एस ए ब्रँडची बॅट आहे आणि कूलर आहे. मनोहर पाटील वडोलीचे त्यांनी 2 कूलर आम्हाला स्पॉन्सर केले होते. सुनील मामा चौधरी यांनी एक कूलर आणि एस ए ब्रँड आपण पाहतोय सोपान तिसकर यांच्याकडे एक बॅट सुद्धा आहे. हेमंत ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 30 चेंडूमध्ये 55 धावा केल्या ज्याच्या बॅटमधला आणि तो खेळाडू आहे ठाणे जिल्ह्याचा ग्रामीणचा चीता मयूर ठाकूर ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. मयूरसाठी एक सुंदर बॅट सुद्धा आणि कूलर सुद्धा आहे. अभिनंदन मयूर ज्यांनी या स्पर्धेमध्ये 55 धावा कुठल्यात. आणि तिन्ही संघांना बघा पुढच्या वर्षी फ्री एंट्री आहे. पडले सापाड आणि गौरीपाडा जोरदार टाळ्या होत्या. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेत फक्त सिद्धू पाटील यांनी सांगितले का मला 32 संघ खेळतील आणि प्रवेश फी असेल फक्त आणि फक्त 3000 रुपये. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रोख रक्कम 15,000 रुपयांनी तृतीय क्रमांक. आणि या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पडले संघ. या पडले संघाला विनंती असेल आपण या.
या जितके खेळाडू असतील आपण या. नगरसेवक चषक वरुणदादा सदाशिव पाटील नगरसेवक यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरने. राजेश पाटील साहेबांकडून आपण मध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि मॅन ऑफ द मॅच सर्व आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले होते. आणि स्वर्गीय सुभाष चंद्रकांत पावशे आदर्श 11 पडले हा संघ ठरलाय. सुरेश पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वर्गीय सुभाष चंद्रकांत पावशे आदर्श 11 पडलेगाव संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. राजेशजी पाटील साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत ज्याने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि सर्व सामनावीर दिनेश अठणकर साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. राजेशजी पाटील असतील, स्वप्नीलदादा पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 आणि एक सुंदर ट्रॉफी आपल्या पाहायला मिळते. रोख रक्कम 25,000 आणि या स्पर्धेतील रनरअप संघ ठरलाय पिंट्या शेठ पाटील आणि अधिक शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला कुशल शिशा स्पोर्ट सापाड संघ ठरला या स्पर्धेतील रनरअप. चला या सापाड संघ आज श्रीषा सुद्धा आलेली आहे, अधिक पाटील यांची कन्या. कुशल आले नाही मला वाटतं. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता. आणि कल्याण डोंबिवली असोसिएशन मधली पहिली स्पर्धा मित्रांनो, ज्या स्पर्धेमध्ये सर्वात कमी प्रवेश फी 4,500 रुपये आणि तब्बल 90,000 रुपयाचं कॅश प्राइज. जय जलेश्वर क्रिकेट संघ आपण पाहतोय. मालिकावीरसाठी आपण ट्रॉफी पाहतोय. कुमार महेश अर्जुन केने उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर 4 ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते महेश अर्जुन केने यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. स्वर्गीय अर्जुन रामा केने यांच्या स्मरणार्थ आता आपण देणार आहोत या स्पर्धेतील रोख रक्कम 50,000 रुपये आणि नगरसेवक चषक 2026चा चॅम्पियन संघ ठरलाय कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा रजनीताई म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आणि वरुणदादा पाटील जे नगरसेवक आहेत त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आणि त्यांच्याच वाड्यातील दोन्ही टीम्स आहेत बघा, सापाड आणि गौरीपाडा. हाही एक चांगला योगायोग आहे वरुणदादांसाठी. रवी म्हात्रे तर पाहिजे ना या टीमची रन मशीन. रवी म्हात्रे, स्वर्गीय अर्जुन केने यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो महेश अर्जुन केने यांच्याकडनं आम्हाला मालिकावीरसाठी ट्रॉफी आणि पिंट्या शेठ पाटील सापाड यांच्याकडनं बायसिकल ते शेवटचं पारितोषिक यानंतर आपण देणार आहोत. निघूच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये गौरीपाडा संघ तुम्हाला खेळताना दिसेल उंबारणीच्या विरुद्ध. म्हणजे आता सिद्धूच्या तोंडात सुपर 4 आलाय त्यामुळे कदाचित सुपर 4 मध्ये आता पोहोचेलच असं वाटतंय. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक पिंट्या शेठ पाटील ज्यांनी खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये आतापर्यंत 20 ते 25 सायकल स्पॉन्सर केलेत आणि ही एक सायकल त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ज्यांनी या स्पर्धेमध्ये 102 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट घेतल्या. टोटल पॉइंट आहेत 120. रवी म्हात्रे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. पिंट्या शेठ पाटील आपण या ज्यांनी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली आणि ट्रॉफी आपण पाहतोया महेश अर्जुन केने साहेबांच्या स्मरणार्थ टावरीपाड्याचे त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि रवी ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. आत्ताच आपण पाहिलं तर आयरेगाव चषकमध्ये सुद्धा मालिकावीरची सायकल त्यांनी पटकावली होती आणि इथून आमच्याकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अजून एक मॅच जिंका आणि निघूच्या स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा जिंका. अभिनंदन रवी. सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार आमचे सन्माननीय नगरसेवक आपण म्हणतो वरुणदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदकिशोर परब साहेब सुद्धा इथे उपस्थित त्यांची पाहायला मिळाली. संदीप शेलार साहेबांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. या संदीप शेलार साहेबांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संदीप शेलार साहेबांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
दिनेशजी ठाणकर यांना विनंती आपण या, आपलाही सत्कार होईल. दिनेशजी ठाणकर साहेबांना विनंती आपण या. दिनेश ठाणकर साहेबांना विनंती साहेब या. राजेश पंडितनाथ पाटील यांचाही आम्ही सन्मान करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि सर्व सामनावीरच्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय. दिनेश ठाणकर साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. राजेश पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत. आणि आज गौरीपाडामध्ये जल्लोष असेल, कारण की भरपूर दिवसानंतर फायनल मॅच जिंकलेली आहे. रजनीताई मात्रे यांनी पुरस्कृत केलेला कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. हेमंत मात्रेचा एक फोटो घ्या चांगला. त्यानंतर राजेश दादा पाटील यांचा आम्ही सन्मान करणार, ज्यांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि सर्व सामनावीरच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या. त्यानंतर सिद्धू पाटील, तुमची जी सर्व छोटी छोटी मुलं होती मॅनेजमेंट कमिटी, त्यांचं खरंच मी कौतुक करेल. विहांग, अस्मिक, प्रियांशू असेल, जल्पेश, हिमांशू, सर्वांनी प्रचंड मेहनत केली. सर्वांनी या, सर्वांचा एक विशेष सन्मान आपण करूया. संपूर्ण जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरच्या वतीने आपला एक विशेष सन्मान. राजेश दादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि सातत्याने वाडेकर संघाला स्वप्नील दादा पाटील असतील, राजेश दादा पाटील असतील, त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो जय जलेश्वर वाडेकरला. 2 मिनिटं थांबा लहान मुलांनी. या सर्व जी लहान मुले आहेत त्यांचा एक विशेष सन्मान. विजयदादा पाटील आणि सुनील मामा चौधरी या, त्यांचंही 3 दिवस प्रचंड आम्हाला सहकार्य लावले, त्यांचाही सत्कार होईल. या या सर्वांचा सन्मान, कारण लहान लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं सहकार्य. वाडेकर ब्लास्ट मध्ये जे खेळाडू खेळणार त्यांनी नावं आपली नोंद करायची नावांची. स्वप्नील पाटील यांच्याकडे जी सर्व लहान मुले त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. 1000 1000 1000 1000 मिथून 1000 आकडा आल्यानंतर मिथूनची आठवण होते आम्हाला. 3 दिवस त्यांनी प्रचंड मेहनत केली, त्यामुळे स्वप्नील पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज सर्व आमच्या लहान मुलांसाठी. विकी पवार बघा थोडेसे लांब आहेत. या विकी पवार, स्वागत आहे आपलं. राजू भोईर, आमचे डॉक्टर राजू भोईर यांच्या शुभ हस्ते विजयदादा पाटील आणि सुनील मामा, 2 लेजंड्स आमचे वाडेकरचे, त्यांचा सत्कार होईल. पिंट्या शेठ पाटील बघा आता थोडीशी मीटिंग घेत आहेत, कारण मॅच जबरदस्त झाली होती. पहिल्या 2 ओव्हर जर आपण पाहिलं तर सापड संघाच्या बाजूने होत्या. निल्सन बघा, एंगेजमेंट सेरेमनी झाली तेव्हापासून बाईक, कूलर आणि सायकल सुद्धा मिळेल थोड्या दिवसात. क्या बात आहे बघा, नाचतायत. आज निल्सन भरपूर खुश आहेत. नाही, निल्सनला काल 25,000 सुद्धा टीमला मिळालेत ना, त्यामुळे खुश आहेत भरपूर. तीच कॅश मोजतायत वाटतं. 2 आमचे लेजंड्स विजयदादा पाटील आणि सुनील मामा चौधरी, ज्यांनी काळ गाजवला आणि आजही ते मैदानात जर उतरले तरी कोणालाही हरवण्याची ताकद ठेवतात. संपूर्ण जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर यांची प्रचंड मेहनत आणि आमचे सर्व ग्रामस्थ ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, आमचे सर्व स्पॉन्सर असतील, अन्नदाता असतील, सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि 2027 मध्ये अजून मोठी स्पर्धा आम्ही घेऊन येऊ. इंडिया ग्रुपचा एक फोटो घेतला जाईल. ओमसाई MTC वाहिनीचे कौतुक आणि स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. जय वाडेकर. सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ रात्री. अशा प्रकारे स्पर्धा संपन्न झाली आहे
असं जाहीर करतो आणि ते सामनं पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.